उल्हासनगरात समाजहितासाठी लढणाऱ्या पर्यावरण योद्धा आणि ॲडव्होकेट सरिता खानचंदानी यांच्या आत्महत्येने संपूर्ण शहर हादरलं होतं। आता या प्रकरणात महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आलाय। सरिता यांच्या डायरीत लिहिलेल्या सुसाईड नोट आणि पती पुरुषोत्तम खानचंदानी यांच्या फिर्यादीच्या आधारावर तब्बल 5 जणांविरोधात विठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। शहरात खळबळ उडवणाऱ्या या प्रकरणाचा तपासाला नवी दिशा मिळाली असून नागरिकांमध्ये या घटनेबाबत प्रचंड चर्चा सुरू आहे। 8 दिवसांपूर्वी कॅम्प नंबर 4 मधील रोमा अपार्टमेंटच्या 7व्या मजल्यावरून उडी मारून सरिता यांनी आत्महत्या केली होती। सामाजिक कार्यकर्ता आणि वकील म्हणून त्यांची शहरात ओळख होती। मात्र 28 ऑगस्ट रोजी दुपारी 12च्या सुमारास घडलेल्या या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या। विविध रुग्णालयात उपचार सुरू असतानाच अखेरीस डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। सरिता यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या डायरीत स्पष्टपणे काही नावे लिहून ठेवली होती। त्यात उबाठा गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे, जिया गोपलानी, उल्हास फाळके शिवानी आणि राज चांदवाणी यांची नावे नमूद होती। याबाबत त्यांच्या पतीनेही आरोप केले। पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा ठपका ठेवलाय। घटनेच्या आदल्या दिवशी मध्यरात्री जिया गोपलानी यांच्यासोबत झालेल्या वादानंतर दुसऱ्याच दिवशी काही तासात सरिता यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट होतंय। या प्रकरणाचा तपास विठलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांच्याकडे सोपवण्यात आलाय। दरम्यान आज ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी विठलवाडी पोलीस ठाण्यात भेट देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले। त्यानंतर परिमंडल 4चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनाही निवेदन सादर करून आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली। यावेळी ठाकरे गटाचे कल्याण डोंबिवली जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। परिमंडल 4चे डीसीपी गोरे साहेब यांना आज आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की जो गुन्हा दाखल झालेला आहे आमच्या जिल्हा प्रमुखांवर, त्याच्यामध्ये पोलीस यंत्रणेने कुठल्याही दबावाला बळी पडू नये आणि कुठल्याही दबावाला बळी न पडता फेर चौकशी या केसमध्ये त्यांनी करावी आणि योग्य तो न्याय आम्हाला द्यावा। कारण आमचं विशेषतः असं म्हणणं आहे त्यांचा कुठलाही संपर्क त्या महिलेशी नसताना जाणून बुजून यांना त्या गुन्ह्यामध्ये सामील केलं गेलं आहे आणि आमची प्रशासनाला विनंती आहे की जे खरे आरोपी आहेत त्यांना तुम्ही शिक्षा द्या। आम्ही त्याला आमचा विरोध नाही, परंतु जे याच्यामध्ये इनोसेंट आहेत त्यांना कुठेतरी होण्याचं काम या केसमध्ये केलं गेलं आहे ते कुठेतरी होऊ नये प्रशासनाकडनं, अशी आमची त्यांना विनंती आहे। आणि तसं निवेदन देखील आज आम्ही सर्व उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली या सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही आज दिलेलं आहे।